last period we have seen about the Clemenson's reduction. Clemenson reduction मध्ये कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइडचा असो की कीटोनचा असो हा डायरेक्टली मिथिलीन ग्रुपमध्ये कन्वर्ट होतो. क्लेमेन्सन्स रिडक्शन करण्यासाठी झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड लागतात. Aldehydes and ketones are reduced by zinc amalgam and concentrated hydrochloric acid. It converts into hydrocarbon. आपल्याला हायड्रोकार्बन म्हणजेच अल्केन मिळतो. क्लेमेन्सन्स रिडक्शन नंतर आपल्याला बघायचं आहे वुल्फ किश्नर रिडक्शन. वुल्फ किश्नर रिडक्शन मध्ये यामध्ये सुद्धा कार्बोनिल ग्रुप इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू मिथिलीन ग्रुप. कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइडचा असो किंवा कीटोनचा असो हा सुद्धा CH2 ग्रुपमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे यामध्ये सुद्धा कार्बोनिल कंपाऊंड पासून आपल्याला हायड्रोकार्बन्स मिळणार आहे, अल्केन मिळणार आहे. पण त्यासाठी रिड्युसिंग एजंट वेगळा आहे. वुल्फ किश्नर मध्ये रिड्युसिंग एजंट आपण हायड्रेझिन घेणार, NH2NH2 हायड्रेझिन. मागे आपण रिएक्शन पाहिलेली आहे हायड्रेझिनची. कार्बोनिल ग्रुप जेव्हा हायड्रेझिन सोबत रिॲक्ट होतो तिथं आपल्याला इमाइन मिळतो, इमाइन प्रकारचा प्रॉडक्ट मिळतो, हायड्रॅझोन मिळतो. हायड्रेझिन पासून हायड्रॅझोन. पुढे त्याचा पोटॅशियम हायड्रॉक्साईड अँड इथिलीन ग्लायकॉल या सॉल्व्हंट सोबत रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला कार्बोनिल ग्रुप पासून मिथिलीन ग्रुपमध्ये कन्वर्ट होऊन हायड्रोकार्बन मिळतो. जनरल रिॲक्शन पहिल्यांदा बघूया. कार्बोनिल ग्रुप घेऊया, CO ग्रुप. याचं रिडक्शन होणार आहे बाय युजिंग हायड्रेझिन. हायड्रेझिनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे H2NH2. हायड्रेझिन सोबत याची रिॲक्शन करा. तर यामध्ये पहिल्यांदा लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल होईल. मागच्या रिॲक्शन सारखं H2 आणि O निघून जाईल. लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. डायरेक्ट नायट्रोजन ह्याला अटॅच होईल. डबल बॉन्ड हा N ला अटॅच झाला NH2. त्याला आपण हायड्रॅझोन म्हणतो. सेकंड स्टेप मध्ये ह्याच हायड्रोजनचं पुढे पोटॅशियम किंवा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट करा. सॉल्व्हंट घ्या, त्यामध्ये सोबत इथिलीन ग्लायकॉल OH, हा डायहायड्रॉक्सी अल्कोहोल आहे, इथिलीन ग्लायकॉल म्हणतो. तर यामध्ये H2 ग्रुप हा डायरेक्ट कार्बनला अटॅच करा, CH2 मध्ये कन्वर्ट होईल आणि दोन नायट्रोजन N2 हा निघून जाईल. तर हा कार्बन डायरेक्ट CH2 मध्ये रूपांतर झाला आणि N2 निघून गेला. तर हायड्रोकार्बन मिळतं. वुल्फ किश्नर रिडक्शन मध्ये उदाहरण घेऊया आपण ॲसिटाल्डिहाइड CH3 CHO. ॲसिटाल्डिहाइड. Acetaldehyde is treated with hydrazine NH2NH2. Loss of water molecule takes place. तर यामध्ये ॲडिशन एलिमिनेशन रिएक्शन होईल. ऑक्सिजन आणि H2 डायरेक्टली नायट्रोजन अटॅच करा, CH3CH डबल बॉन्ड NH2 हायड्रॅझोन मिळतो, जो काय असेल ॲसिटाल्डिहाइड हायड्रॅझोन. पुढे इट इज फॉलोड बाय बेस KOH and ethylene glycol OH CH2CH2OH. इथिलीन ग्लायकॉल हा बेस घेऊ. तर हा H2 ग्रुप अटॅच करा आणि N2 रिमूव्ह करा. H2 ग्रुप अटॅच झाल्यामुळे तो झाला CH3, N2 रिमूव्ह झाला आणि आपल्याला हायड्रोकार्बन मिळतो इथेन. इथेन हा हायड्रोकार्बन मिळतो. तर ॲसिटाल्डिहाइड पासून आपल्याला इथेन हा हायड्रोकार्बन मिळतो. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. प्रोपॅनॉल किंवा प्रोपिओनाल्डिहाइड पण म्हणतो. याचं हायड्रोजन सोबत रिॲक्शन केली. Loss of water molecule takes place to give hydrazone
पद्धतीने अल्डिहाइडच्या हायड्रोकार्बन मध्ये कन्वर्जन झालं. त्यानंतर कीटोन घेऊया एक्झाम्पल मध्ये. कीटोन मध्ये ऍसिटोन घेऊया. ऍसिटोन CH3COCH3. ऍसिटोन याचं सुद्धा रिडक्शन करू बाय युजिंग हायड्राझीन. H2n NH2, loss of water molecule takes place. तर या ठिकाणी आपल्याला CH3 ग्रुप वरच्या साईडला घ्या. CH3CH3 CO ग्रुप समजा इकडे असेल. ऑक्सिजन आणि H2 रिमूव्ह करा. डबल बॉन्ड NH2 इमाइन प्रकारचा प्रॉडक्ट मिळाला म्हणजे त्याला हायड्राझोन, ऍसिटोन हायड्राझोन मिळतो. पुढे याची रिएक्शन पोटॅशियम हायड्रॉक्साइड किंवा इथिलीन ग्लायकॉल सॉल्व्हंट मध्ये यूज करा. वी गेट डायरेक्टली हा कार्बन CH2 रूपांतर करा. CH3 आपण इकडे लिहू शकतो प्लस N2. प्रोपेन हा आपल्याला हायड्रोकार्बन मिळतो. प्रोपेन हा हायड्रोकार्बन आपल्याला मिळतो. नेक्स्ट एक्झाम्पल जर घेतला आपण घेऊया ब्युटॅनॉन. reduced by using hydrazine, loss of water molecule takes place to form हा ग्रुप करूया. CH3 वरच्या साईडला CH2 CH3 डबल बॉन्ड NH2 डबल बॉन्ड NH2 हायड्राझोन मिळतो. KOH इथिलीन ग्लायकॉल. यामध्ये आपल्याला हा CH3 CH2 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 N2 ग्रुप निघून जाऊन आपल्याला ब्युटेन मिळतो. ब्युटेन हा हायड्रोकार्बन मिळतो. तर अशा पद्धतीने ऍसिटोन पासून प्रोपेन मिळाला, ब्युटॅनॉन पासून ब्युटेन. This reduction is known as Wolff-Kishner reduction. In this reduction, aldehydes and ketones are converted into alkanes by using reducing agent hydrazine. Hydrazine चा वापर करावा लागतो. And then followed by potassium hydroxide in the solvent ethylene glycol. हा डिफरन्स आहे. नेक्स्ट रिएक्शन बघूया आता, किंवा त्यामध्ये आपल्याला अजून एक एक्झाम्पल घेता येईल. अरोमॅटिक घेऊया एक इथाइल फिनाइल कीटोन. इथाइल फिनाइल कीटोन. फिनाइल म्हणजे बेन्झीन रिंग, इथाइल ग्रुप CO with hydrazine, H2 removing ring, इथाइल ग्रुप डबल बॉन्ड तयार झाला NH2 हायड्राझोन तयार झाला. इथाइल फिनाइल कीटोन पासून followed by KOH and ethylene glycol. We get CH2 रूपांतर करा. CH2 हा इथाइल प्लस N2. तर हा बेन्झीनला
प्रोपाइल ग्रुप अटॅच झाला आपल्याला एन प्रोपाइल बेन्झीन म्हणता येईल. एन प्रोपाइल बेन्झीन, एन प्रोपाइल बेन्झीन हा आपल्याला यूज करता येतो. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन आपल्याला वुल्फ किर्चनर रिडक्शन सांगता येते. त्यानंतर नेक्स्ट रिएक्शन बघूया आता, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघूया. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन? इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय? पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज आर कॉल्ड इलेक्ट्रोफाइल. पॉझिटिव्हली चार्ज जो असतो त्याला इलेक्ट्रोफाइल. एक इलेक्ट्रोफाइल निघून दूसरा इलेक्ट्रोफाइल येणे, one electrophile is substituted by another electrophile is known as electrophilic substitution. तर यामध्ये आपण घेणार आहोत अरोमॅटिक कीटोन घेणार आहोत. अरोमॅटिक कीटोन किंवा अरोमॅटिक अल्डिहाइड घेऊया. तर यामध्ये जो कोणता अरोमॅटिक आहे यामध्ये बेन्झीन रिंगचा हायड्रोजन निघून जाईल. बेन्झीन रिंगचा जो हायड्रोजन आहे H+ निघून आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रोफाइल येतात. दुसरा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये आपल्याला हॅलोजिनेशन करता येतं, नायट्रेशन करता येतं, सल्फोनेशन करता येतं. त्यापैकी आपण नायट्रेशन ही रिएक्शन म्हणतो. नायट्रेशन मीन्स यामध्ये जो काही अरोमॅटिक अल्डिहाइड घेऊ आपण, अरोमॅटिक अल्डिहाइड मधला बेन्झीन रिंग मधला H+ निघून नायट्रो ग्रुप येतो NO2+. हा इलेक्ट्रोफाइल, एक इलेक्ट्रोफाइल निघून दुसरा इलेक्ट्रोफाइल येतो, त्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतो. त्यासाठी आपण अरोमॅटिक अल्डिहाइड कीटोन घेणार आहोत. नायट्रेशन करूया आपण. नायट्रेशन करण्यासाठी आपल्याला त्या अल्डिहाइडची कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन करावं. मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड अँड सल्फ्युरिक ऍसिड पण घ्यावं लागतं. तर आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होऊन प्रॉडक्ट मिळेल. त्यामध्ये जो काही कार्बोनिल ग्रुप अटॅच आहे, समजा एक उदाहरण घेऊया आपण, बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड म्हटल्यानंतर कार्बोनिल ग्रुप हा डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच आहे. कार्बोनिल ग्रुप इज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप रिंग मधले इलेक्ट्रॉन्स तो रिमूव्ह करतो. त्यामुळे या आर्थो आणि पॅरा पोझिशनवर पॉझिटिव्ह चार्ज होतो. सीओचा आर्थो ग्रुप म्हणजे हा झाला, हा किंवा हा आर्थो, हा झाला पॅरा. या तीन जागी आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज येतो. त्यामुळे मेटा पोझिशन जी आहे ही आणि ही ठिकाण, मेटा पोझिशन हा डिॲक्टिवेट होतो. डिॲक्टिवेट होऊन जो काही इलेक्ट्रोफाइल आहे तो मेटा पोझिशनवर अटॅक करतो आणि आपल्याला मेटा प्रॉडक्ट मिळतो. सो बेन्झाल्डिहाइड इज ट्रीटेड विथ मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. It undergoes nitration reaction to give corresponding product. नायट्रिक ऍसिडला काय देतो आपण HNO3 कॉन्सन्ट्रेटेड. मिक्सचर घ्यावं लागतं इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड H2. नायट्रिक ऍसिडला आपण असं डिवाइड करतो HONO, हा HO मायनस आणि हा प्लस. तर त्यामध्ये इलेक्ट्रोफाइल झाला NO2 हा इलेक्ट्रोफाइल झाला. हा इलेक्ट्रोफाइल मेटा पोझिशनवर अटॅक करतो. सीओच्या बाजूचा आर्थोच्या बाजूला मेटा पोझिशन डिॲक्टिवेट होते. त्यामुळे मेटा पोझिशन या ठिकाणी हायड्रोजन असते, H+ निघून जाऊन त्या ठिकाणी NO2+ येतो आणि आपल्याला प्रॉडक्ट काय मिळतो का? ही आर्थो पोझिशन, ही झाली मेटा पोझिशन, NO2 ग्रुप येतो. तर हा आपल्याला मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड, मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड प्लस H+ निघून आणि OH मिळून H2 मिळतो. तर अशा पद्धतीनं मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड हा आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. तर यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन काय झालं, मेटा पोझिशनला H+ निघून त्या ठिकाणी NO2+ येतो. One electrophile is substituted by another electrophile.
सो इट इज कॉल्ड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. म्हणून याला आपण काय म्हणू? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्यासाठी आपण अरोमॅटिक हा अल्डिहाइड घेतला. तर अशा पद्धतीनं आपल्याला डायरेक्टली नायट्रो ग्रुप त्याच्यावर अटॅच झालेला आहे. मेटा पोझिशन H प्लस निघून NO2 प्लस त्या ठिकाणी येतो अँड वी गेट मेटा प्रॉडक्ट. सो इट इज नोन ॲज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके.